उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भव सिंधू विठ्ठल विठ्ठल यती रूप दत्ता दया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी दया सिंधू जाची पदे दुःख हारी तुम्हा विन दत्ता मला कोण तारी महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना पांडुरंग करू प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंभरं भोज तेजस्फुरति प्रदेशं विधीन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
चराचरी मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्भिर्ध्यादिगम्यं वन्दे विष्णुभवभयहरं सर्वलोकैक्यनाथं वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु विठ्ठल विठ्ठल सारासार विचार करा उठा उठी सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठ गमन करणारे पंचम वेद निर्माते विश्ववंद्य जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि नामपर प्रकरणातील नामाचं महत्व प्रतिपादन करणारा अभंग आजच्या या सप्ताहातील प्रथम दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अभंगाचा भावार्थ पाहिला तर आजच्या अभंगातून तुकोबराया सांगतात बाबा रे दुर्लभ असणारा नरदेह तुम्हाला मिळालेला आहे मग मिळालेल्या नरदेहाचं सोनं करा नरदेहाचं सोनं करणं किंवा वेळेचं सोनं करणं हे आपल्या हातात आहे मग महाराज सांगतात तुम्हा आम्हाला विचार करायला सांगावं का हो आपण विचार करत नाही का तुकोबराया सांगतात आपण करतो ना विचार न करणारा असा एकही व्यक्ती नाही विचार प्रत्येक जण करतो इथं आलेला प्रत्येक जण जन्माला आलेला प्रत्येक जण इथं विचार करतो पण जो विचार संतांना अपेक्षित आहे तो विचार तुम्ही आम्ही करत नाही संतांना कोणता विचार अपेक्षित आहे तर महाराज म्हणतात सार असार हे ओळखण्याची वृत्ती ठेवा तो विचार धारण करा सारासार विचार उठा उठी का कारण तातडीनं करा या नरदेहाचा क्षणाचा भरवसा नाही काय सांगितलं सारासार विचार करा उठा उठी तातडी करा का कारण या भगवंताची प्राप्ती फक्त याच देहामध्ये करता येते आणि विचार करून काय करायचं तर नाम धरा कंठी विठोबाचे त्या भगवान परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा ठीक आहे तुकोबराया तुम्ही सांगितलं आम्हाला की त्या भगवंताचं नाम कंठामध्ये धारण करा पण त्यांना होईल काय परिणाम हे सांगून जा तुकोबरायांनी सांगावं दुसऱ्या चरणामध्ये काय सांगतात तयाच्या चिंतने निरसेल संकट त्याचं जर चिंतन केलं तर जे जे आपल्यावरती येणारी संकट आहेत या संकटाचं निरसन होईल इतकंच नाही पुढे जाऊन सांगतात तुकोबराया तराल दुर्घट भव सिंधू हा संसार सागर हा भव सिंधू जर पार करायचा असेल ना तर नाम कंठामध्ये धारण करा याच्या पुढे जाऊन तुकोबराया सांगतात या कुळामध्ये आल्यानंतर हे नाम धारण करणं हे
आपलं गरजेचं काम आहे का? कारण जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, चांगल्या कुळामध्ये जन्म झालाय तर वाचेन भगवंताचं नामस्मरण करा. आणि हे नामस्मरण करताना कोणती अहंता ममता वासना अंतःकरणामध्ये शिल्लक न ठेवता करा. काय सांगितलं हो? जर संसार सागर हा भवसिंधू जर तरायचा असेल तर त्या भगवंताचं नामचिंतन करा. इतकंच नाही म्हणतात महाराज, काय म्हणतात? जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. याच्या पुढे जाऊन तुकोबरायांना प्रश्न केला, तुकोबराया असं कोणतं कुळ आहे की ज्याच्यामध्ये नामाचं महात्म्य आम्हाला समजेल? सांगितलं एक दृष्टांत रूपी महाराजांनी सांगावं. जन्मोनिया कुळी सांगिताना याच्याही पुढे शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे कोटी कुळी ती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. अशा कुळामध्ये अशी कोटी कुळ आहेत की ज्यांचा उद्धार झालाय. कशाच्या परिणामी? तर नामस्मरणाच्या आधारे. हे नामस्मरण आपल्याला तारणार आहे. मग जर याचं नामस्मरण केलं तर होईल काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. सांगितलं हा जर भवसिंधू हा संसार सागर जर तरुण जायचं असेल, या संकटातून बाहेर पडायचं असेल तर एकच करा, सारासार सार असार हा विचार तुमच्या अंतःकरणामध्ये धारण करा. अभंगाचा थोडक्यात सरळ भावार्थ मांडला. विठ्ठल अभंगाच्या चरणांमध्ये प्रवेश करत असताना, कीर्तनाला सुरुवात करत असताना वक्त्याचं आद्य कर्तव्य आणि या न्यायानं आज आपल्या या परकंदी गावामध्ये सुंदर अशा नियोजन पद्धतीनं गोड अशा या नियोजनबद्ध कार्यक्रमाचं पाहता पाहता वर्ष 45 वय. बघा एवढं सुंदर आणि ज्यांच्या कृपाशीर्वादानं हे सुंदर असं हे सप्ताहाचं सुरुवात व्हावी. मला असं समजलं की दादांनी या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवावी. या कार्यक्रमाचं प्रथम सुरुवात महाराजांनी माझ्या दादांनी करावी. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? आणि ज्या भूमीला संतांचे पाय लागतात ना, ती भूमी नुसती साधी भूमी राहत नाही हो, ती संत भूमी होत असते. विठ्ठल आणि आजच्या या पहिल्या दिवसासाठी खरं तर आमचे दरेकर बाबा, खरं तर त्यांच्या नावात बाबा आहे, पण मला हे पटकन समजलं नव्हतं. काका बाबा मामा म्हणण्याची जरा पद्धत आहे, मुखामध्ये वळण आहे. आणि अनावधानानं बोलताना बाबा म्हणत होते. महाराज आमचे म्हटले की अगं त्यांचं नाव बाबा आहे, तू नावानिशी हाक मारते की काय, नाही का? खरं तर क्षमा असावी. खरंच त्यांच्या माध्यमातून भाऊंच्या म्हणजेच गुरुपुत्र आमचे हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज रसाळ, आमचे तुका भाऊ यांच्या माध्यमातून ही सेवा आज माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली. खरं तर या सगळ्यांचं ऋण व्यक्त करते. कारण या कार्यक्रमाला सुंदर असा साज चढवत असताना सुंदर अशी साथ मिळते. आपल्या वारकरी संप्रदायाचं रत्न म्हणावं की इंचगिरी रसाळ संप्रदायाचं हे रत्न आहे, जे आम्हाला प्राप्त व्हावं इतकं अवभाग्य. आणि त्यामध्ये सुंदर अशी ज्यांनी पंचपदी गायली आदरणीय हरिभक्ती पारायण आमचे आकाशजी महाराज जगदाळे असतील, त्याचबरोबर त्यांना सुंदर अशी साथ करणारे वडिलांच्या ठिकाणी असणारे आमचे आदरणीय हरिभक्ती पारायण प्रकाश बळी म्हणजे आमचे नाना असतील, त्याचबरोबर चोपदार काका दोन्हीही बाजूला उभे आहेत. पकवाजावरती सुद्धा सुंदर अशी साथ मिळते. आदरणीय हरिभक्ती पारायण मृदुंग सम्राट आमचे धीरेश दादा असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण मृदुंग सम्राट आमचे निलेश महाराज असतील. सगळ्यांची सुंदर अशी साथ मिळते. सगळेच आमचे गुरुबंधू इथे एकाचा नामोल्लेख न करता सगळ्यांच्याच, त्याचबरोबर आमचे विनेकरी बाबा. आणि आज खरं सांगू का, आज माझा परीक्षेचा पहिला दिवस आहे. का माहितीये का, आतापर्यंत कीर्तन भरपूर केली हो, पण आज इथं उभं राहिल्यावर समजते परीक्षेला जाणाऱ्या मुलांची अवस्था काय होते. आतापर्यंत छोट्या मोठ्या रोज एक साधी टेस्ट होत होती, पण आज फायनल एक्झाम आहे, सेमिनार आहे. आणि म्हणतात ना वार्षिक बोर्डाची जी परीक्षा असताना मुलांचं जे काही भाव होत असतात ना अंतःकरणाचे, आज खरं तर असं वाटतं की आज माझी सुद्धा काय आहे बोर्ड एक्झाम आहे. पण खरं सांगू का,
वेडे वाकुडे लेकुराचे बोल वाटते नवल माय बापा. आज कसही वेडे वाकुडे गाईन परी तुझाच म्हणवीन. आज तेच अशी बुद्धी देतील. आज समर्थांनी इथं यावं आणि आज सपत्नीक म्हणजे दोघंही इथं उपस्थित असावं आणि दोघांनीही आज खरं तर तुमच्या पुढे उभं न राहण्याचा अधिकार म्हणजे अधिकार नसताना सुद्धा आज थोडीशी एक बोलण्याचा एक प्रयत्न करणारे. खरं तर यदा कदाचित एखादा शब्द अनावधानानं गेला तर मोठ्या अंतकरणानं माफ करा. कारण हे लेकरू जरा कसे लहान आहे आणि लहान लेकराचं काय होतं हो, जरी वेडं वाकडं बोललं तरी आई बापाला त्याचं काय वाटतं, नवल वाटत असतं. तसं आज सगळ्यांच्या इथं उपस्थितीत सुंदर अशा या वातावरणामध्ये सुंदर असा हा नामयज्ञ सोहळा आपण इथं चालू आहे आणि या नामयज्ञ सोहळ्यासाठी माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराला आपण इथं उपस्थित केलं. सगळ्यांच्या चरणविंदाला स्पर्श करत असताना अनावधानाने एखाद्याचं नाव राहण्याचा एखाद्या वेळेस होऊ शकतं. तर एकच जाता जाता सांगून जाईल, ऐका. काय एखाद्याचं नाव राहिलं तर क्षमा असावी, पण पुन्हा एकदा सगळ्या संतांच्या चरणविंदाला स्पर्श करत असताना मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावर, हे पायावरी या वारकरी संतांच्या. आज आपल्या या परकंदी गावामध्ये जुना आणि फ्रेश परमार्थ पाहायला मिळावा. आणि खरं सांगू, सुरुवातीलाच खरं तर हे नियमावली सांगणं उचित नाही, पण तरी सुद्धा सांगून जाते. पहा, बसताना सगळ्यांनी ताठ बसा, आपल्या इंद्रियांचे कान करून श्रवण करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माता मौल्यांना विनंती आहे, डोक्यावरती काय असावा, पदर असावा. कारण जनाबाई महाराज काय म्हणतात माहितीये, त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं. अभंगामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर सांगून जाईल. काय म्हणतात जनाबाई, डोईचा पदर आला खांद्यावरी. काय म्हणतात जनाबाई महाराज, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. सांगितलं, डोईचा पदर आला हाती घेऊन टाळ, खांद्यावरी विणा हाती घेऊन टाळ, खांद्यावरी विणा हाती घेऊन टाळ, खांद्यावरी विणा. आता माझ्या मना कोण करी, डोईचा पदर आला खांद्यावरी. सांगितलं, सांगून गेलं. का सांगावं हो जनाबाईंचं, कारण स्त्री संतांमध्ये सर्वोच्च अधिकारी पदाला पोहोचलेला संत जनाबाई महाराज. बघा, आयुष्यभर फक्त स्वतःच्या कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपल्याला प्रत्येकाला स्वतःच्या कामामधून सगळ्यांना एक आदर्श घालून द्यावा की भगवंताचं नामचिंतन. कारण आजचा अभंग नामचिंतनाचा आहे. माझ्या संतांनी कुणालाही डावललं नाही,
माझ्या संप्रदायानं सगळ्यांना अधिकार दिला. सकळासी येथे आहे अधिकार सगळ्यांना. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. सगळ्यांना सांगावं का? कारण कधीही कोणत्याही गोष्टीचा भेद न करणारा हा संप्रदाय हे संत असतात. मग ह्या संतांनी पोट तिडकीनं सांगावं, बाबा रे एवढा अनमोल असा नरदेह तुम्हाला मिळाला ना, मग आता एक करा काय, सारा सार विचार विचार करा. कोणता? सार आणि असाराचा. महाराज तुम्ही सांगता सार आणि असार, आम्ही कसं ओळखायचं? महाराजांनी सांगावं, दुधामध्ये जसं तूप सार आहे, धातूमध्ये सोनं सार आहे, दागिन्यांमध्ये मंगळसूत्र सार आहे, आणि ग्रंथामध्ये गीता हे सारे विठ्ठल. आणि हेच जर विचारायला गेलं ना महाराजांना, तर महाराज म्हणतात तुम्हाला सांगू काय सार आणि असार? फलकट तो संसार, फलकट तो संसार, येथे सार भगवंत, 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 येथे सार. संसार येथे सार भगवंत. संसार हा फलकट सांगितला आणि सार सांगताना सांगितलं एकमेव भगवंत सारे. सार सार विठोबा नाम तुझे सार. नाम सारामध्ये सार सांगितलं. इतकंच नाही हो, नामाचं महात्म्य सांगताना महाराज म्हणतात हे नाम अति पवित्र आणि अति दुर्लभ आहे, पण तेही सुलभ केलं संतांनी करावं ते सुलभ. बघा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, जिथून हा या संप्रदायाची सुरुवात व्हावी आणि बघता बघता तो संप्रदाय माऊलींपर्यंत पोहोचावं. माऊलींनी सगळ्यांना हे ज्ञान द्यावं. पण खरं सांगू, ज्ञान देण्याचा अधिकार फक्त गुरूंना आहे. कोणाला आहे? फक्त गुरूंना आहे. सद्गुरूंना तो अधिकार आहे. आणि खरं सांगू, तुम्ही आम्ही जे नाम घेतो ना, या नामामध्ये आणि खऱ्या नामामध्ये फरक आहे. बरेच जण म्हणतात आम्हाला माहिती हो, रामकृष्ण हरी हे नाम आहे. खरं सांगू, खऱ्या नामाची ओळख जर हवी असेल तर फक्त सद्गुरूंना शरण जा. सद्गुरु वाचोनी नाम नाही आता, सद्गुरु वाचोनी नाम नाही आता, सद्गुरु वाचोनी नाम नाही आता, सद्गुरु वाचोनी नाम नाही आता. साधना साधिता कोटी गुणे, साधना साधिता कोटी गुणे, सद्गुरु वाचोनी नाम नाही आता, सद्गुरु वाचोनी नाम नाही आता. सद्गुरु वाचून नाम नाही हाता. सांगितलं सद्गुरूंशिवाय नामाची ओळख, त्या भगवंताची ओळख होत नाही. मी नेहमी सांगून जाते, पहा, वडिलांची जर ओळख हवी असेल, वडिलांची ओळख पटवायची असेल, जर एकदा 6-7 महिन्याचं एखादं लेकरू असावं आणि त्या लेकराला रोज वडिलांचा चेहरा माहिती हो, रोज पाहतो, पण यांना काय म्हणायचं हे माहित नाही. हे कोण आहेत, नाते संबंध माहिती आहेत का नाही माहिती. पण जर यदा कदाचित आईनं ती ओळख करून द्यायचं ठरवलं ना, तर ती आई ओळख करून देते. हे कोण आहेत, तुझे बाबा आहेत. ही ओळख कुणी करून दिली? आईनं. तसं त्या जीवाची, या जीवाची त्या शिवाची ओळख करण्यासाठी या जीवाला संतरूपी आईची गरज आहे. आणि मग संतरूपी आई सांगत असते हे कोण आहेत.
हा भगवंत आहे याची ओळख करण्यासाठी संत रूपी आईची गरज आहे. मग महाराज ही संत रूपी आई आली कशासाठी? ब्रह्मीभूत संत जगी अवतरले उद्धराया आले दीनजना, किंवा येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. आम्हाला समजलं, पण तुम्ही विचार करा असं का सांगत आहात? महाराज म्हणतात, अहो इतका नरदेह दुर्लभ आहे. दुर्लभो मानुष देहो देही नाम षण्ण भंगुरहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रियदर्शन. सांगितलं दुर्लभ आहे, इतका दुर्लभ आहे, सगळं मिळेल पण नरदेह मिळणं मात्र फार दुर्लभतेचं सांगावं. 3 गोष्टी सांगितल्या शास्त्रकारांनी. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. सांगतात 3 गोष्टी दुर्लभ आहेत. एक म्हणजे भगवंताचा अनुग्रह, दुसरी संतांची भेट आणि तिसरी म्हणजे नरदेह. विठ्ठल एक लक्षात घ्या, सुंदरदासांचं फार गोड असं काव्य. काय म्हणतात? सगळं मिळेल असं सांगत असतात सुंदरदास. काय म्हणतात पहा. तात मिले पुनि मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाई राज मिले गजराज मिले सब साज मिले मना वांछित पाई लोक मिले सुरलोक मिले लोक मिले सुरलोक मिले विधि लोक मिले वैकुंठाई जाई सुंदर और मिले सब सुख सुंदर और मिले सब सुख संत समागम दुर्लभ भाई संत समागम दुर्लभ भाई. सांगितलं सगळं मिळेल. तात मिले पुणी मात मिले. आई वडील सगळे मिळतील, संस्कारी मुलंही मिळतील, सुपत्नी ही चांगली मिळेल. इतकंच नाही हो, राज पद वैभव इहलोक वैकुंठ सुद्धा मिळेल. पण एक गोष्ट मिळणं सांगितलं दुर्लभ आहे. संत समागम दुर्लभ भाई. संतांचा समागम हा दुर्लभतेचा सांगितला, पण तरी सुद्धा तुम्हाला आम्हाला सद्गुरूंच्या रूपामध्ये तो समागम झाला. मग तुकोबरायांना विचारलं, तुकोबराया आता संतांचा समागम झाला, तुमचं म्हणणं काय? महाराज म्हणतात, लक्षात घ्या, जे संत सांगतात ना त्याचा विचार करणं अपेक्षित आहे. मग महाराज काय म्हणतात? तुकोबरायांना प्रश्न केला, तुमचं काय म्हणणं आहे? एवढा दुर्लभ असणारा देह मिळाला, मग आता करणं काय अपेक्षित आहे? महाराज म्हणतात, आता करणं एकच अपेक्षित आहे. काय? विचार, जो सार आणि असाराचा करणं अपेक्षित आहे. अभंगाच्या प्रथम चरण. सारा सार विचार करा विचार
जरा सारा सार विचार करा उठा बुठी पुढं जाऊन सांगावं नाम धरा कंठी विठोबाचे तुकोबराया सांगतात त्या भगवंताचं विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा. याच्या आधी कोणी केलं होतं का? महाराजांनी सांगितलं अनेक जणांची जर यादी पाहिली ना संतांची तर प्रत्येकानं हेच तर केलं आयुष्यभर फक्त भगवंताचं नामचिंतन केलं. इतकंच नाही प्रल्हादाचा दृष्टांत द्यावा. प्रल्हादाचं चरित्र सगळ्यांना परिचित आहे. नाना तऱ्हेची संकट आली प्रल्हादावरती नाना तऱ्हेची पण तरी सुद्धा भगवंताचं तो नामचिंतन विसरला नाही. नाही सोडलं नामचिंतन. परिणामी आलेलं सगळं काही संकट त्या भगवंतानं निवारण करावं. काय करत होता? नाम प्रल्हाद उच्चारी. काय सांगितलं? नाम प्रल्हाद उच्चारी सुखे निमाला भक्ती सुखे निमाला नाम बरवया बरवंत. सांगितलं नाम बरवया बरवंत. नाम सगळ्यामध्ये बरवय बरवंत सांगावं. सगळ्यामध्ये चांगले नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. या प्रल्हादानं आयुष्यभर फक्त नामस्मरण केलं. परिणामी त्या भगवंतानं हा केसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. काही केलं नाही फक्त कंठामध्ये नामस्मरण ते धारण केलं. नाम धारण केलं. कुणाचं? विठोबाचं. पण विठोबाचं खरं नाव माहितीये का हो? खरं नाव माहितीये विठोबाचं काय? माझ्या जनाबाई महाराजांनी सांगावं. काय म्हणतात हो जनाबाई? हाक मारावी जात्यावरती बसून. शास्त्र सांगतात जनाबाई सांगता देवा तुला माहितीये का जात्यावरती बसण्याचं सुद्धा शास्त्र आहे. आता तो जगाचा मालक आहे मायबाप. त्यांना सांगत होत्या जनाबाई. अधिकार होता संत जनाबाईंचा. सांगितलं देवा जात्यावरती बसण्याचं सुद्धा शास्त्र आहे. खूप काही सांगावं. आणि आता मात्र जनाबाईच्या समोर भगवंतानं येण्याच्या अगोदर हाक मारत होती जनाबाई. ती नामानं कशी हाक मारत होती? कान्हाई 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 हाक द्यायची. कान्हाई दळीन मी एकली सांगत होती. हाक मारत होती देवाला. देवानं ऐकावं सांगावं रुक्मिणी माझी जना हाक मारते ग मला गेलं पाहिजे. देवानं तात्काळ पळावं. जनाबाईच्या जात्याच्या समोर बसावं. तिला दळू लागावं. एक दिवसाचा प्रसंग आहे. जनाबाई रोज अभंग म्हणायची. लिहून घेणार कोण नव्हतं. जेव्हा देवानं विचार केला माझी जनाबाई रोज अभंग म्हणते आपण स्वतः लिहावं. हातामध्ये कागद भगवंतानं घ्यावा. जनाबाईनं तो अभंग म्हणावा. विठेवरती गेल्यानंतर देवाला दुसरं कामच नव्हतं महाराज. विठेवरती गेलं की जनाबाई जी अभंग म्हणायची तो अभंग त्या कागदावरती भगवंत स्वतः लिहित होता. बघा माझे माऊली ज्ञानोबा राय म्हणाले की अहो प्रत्येक संतांचा अधिकार श्रेष्ठ आहे पण प्रत्येक संतांचं चरित्र किंवा प्रत्येक संतांचं जे वाङ्मय आहे ते कुणी ना कुणी तरी लिहिलेलंय. प्रत्येक संतांचा चरित्राचा अभ्यास केला तर प्रत्येक संतांनी जे वाङ्मय लिहिलेलं आहे ना हे कुणी ना कुठल्या तरी संतांचं ते वाङ्मय दुसऱ्या कोणतरी त्याचा लेखक झालेला आहे. पण माझ्या जनाबाईंचा एवढा अधिकार मोठा आहे महाराज की जगाचा मालक स्वतः लेखक झाला. जनाबाईंचा स्वतः अभंग कागदावरती लिहित होता. एक दिवसाचा प्रसंग आहे. माऊली ज्ञानोबा रायांनी यावं आणि देवाच्या दर्शनासाठी यावं.
देवाच्या दर्शनासाठी आल्यानंतर देव काहीतरी लिहित होता, हे निदर्शनास आलं. देव काहीतरी लिहितोय, पण देवांना पाहिलं की साक्षात माऊली ज्ञानोबराय आले. तो हातातला पेन आणि कागद देवानं मागं लपवावा. माऊलीने पाहिलं ते, कारण माऊली ते. माऊलीने दर्शन घ्यावं. दर्शन घेतल्यानंतर देवाला विचारावं, देवा हातामध्ये काय आहे देवा, सांगावं. कुठे काय, काहीच नाही म्हणे. नाही म्हणे, मी पाहिलं हातामध्ये काहीतरी आहे. शेवटी नाईलाज असतो, देवानं मागचा हात पुढे केला, माऊलींच्या समोर सांगितलं, हा कागद आणि हा पेन. देवा विटेवरती उभं राहून हे काय करत आहात, काय लिहित आहात? सांगितलं, माऊली सगळ्यांचे कुणी ना कुणीतरी लेखक झाले हो, पण माझ्या जनाबाई रोज अभंग म्हणते, रोज काम आहे तिच्या पाठीमाग. रोज सकाळी उठणं, सडा संमार्जन करणं, धान्य दळणं, अनेक काम आहेत, गोवऱ्या वेचणं, सगळं काही. पण आता खरं सांगू, तिचा अभंग लिहिणारा कुणी नाही, मी स्वतः आता तो अभंग लिहिणार आहे. बघू म्हणे कोणता का अभंग लिहिलाय, म्हणून दाखव तो कागद काय आहे त्याच्यामध्ये. देवानं तो कागद समोर करावा. जे नामाचं महत्व सांगायचं ना, मला तिथं तुम्हाला न्यायचंय. त्या अभंगामध्ये तो कागदावरती तो असा अभंग होता. काय होतं, कोणता असेल तो अभंग? धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. गळा बांधोनी आदोर, गळा बांधोनी आदोर, गळा बांधोनी आदोर, गळा बांधोनी आदोर. जय गुरु. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर. जनाबाई महाराजांनी अभंग लिहिलेला असा होता. त्यामध्ये एक चरण आहे, शब्दांचा मारा केला. तो शब्द फक्त संतच देत असतात, तो शब्द फक्त गुरुच देत असतात. त्यांच्याच मुखातून तो घेतला की त्याचं सामर्थ्य हे तुम्हाला मिळत असतं. काय सांगितलं? आणि तो त्या शब्दांचा मारा केला, परिणामी विठ्ठल काकुळतीला आला. जगाच्या मालकाला हृदयामध्ये कोंडून ठेवणं एवढं सोपं नाही महाराज. विश्वाचा चालक मालक, करता अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा भगवान परमात्मा, त्याला हृदयामध्ये साठवणं एवढं सोपं नाही. पण शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुळती आला. काकुळतीला आला, त्याला हृदयामध्ये धारण करावं, हे नामाचं सामर्थ्य. विठ्ठल विठ्ठल लक्षात घ्या, नामाचं किती सामर्थ्य. परिणामी देवाला नाना तऱ्हेची कामं करावी लागतात. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. याने फक्त नामस्मरण करायचं. अनेकांनी प्रश्न केला, हे नाम कधी घ्यायचं, सकाळ दुपार संध्याकाळ, काय त्याचं विशिष्ट वेळ? आंघोळ केल्यानंतर, आंघोळीनंतर, असं काय? पारुषानं घेतलं तर चालतं का? असं अनेक जणांचे प्रश्न असतात. काय म्हणणं आहे तुमचं, आहे का नाही असं? याच्यासाठी काळ वेळ नाम उच्चारिता नाही. सांगितलं याच्यासाठी वेळेचं बंधन नाही. अंघोळी न लगे तोंड धुवावे, अर्थ चाड जीवे न लगे भ्यावे संसारा. याच्यासाठी पारोस ही काही अशी बंधन नाहीत. नामस्मरण कुठेही कसंही घेऊ शकता, पण हे नामस्मरण मात्र करत असताना खऱ्या नामाची ओळख असणं गरजेचं आहे. कारण तुम्हा आम्हाला योग्य पत्त्यावर जर पोहोचायचं असेल तर योग्य व्यक्तीची गरज आहे. कारण जो चालक आहे त्याला पत्ता माहिती असणं गरजेचं आहे. ज्याला पत्ता माहित नाही तो कसा आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवेल? नाही पोहोचू शकत. बघा, संतांनी काय केलं, आयुष्यभर फक्त नामस्मरण करावं, काहीच केलं नाही दुसरं. मी दृष्टांत देऊन जाईल, अगदी 10 मिनिटांमध्ये तुम्हाला आपल्या या अभंगाच्या पदाचं, चरणाचं दुसऱ्या चरणाकडे मी घेऊन जाणार आहे. काय होतं परिणामी बघा. संतांनी आयुष्यभर नामस्मरण करावं. संत सेनानावी यांचा गोड दृष्टांत आहे. काय सांगतात? संत सेनानावी यांच्या वडिलांचं नाव देवीदास. संत सेनानावी यांचं संपूर्ण नाव संत सेना देवीदास वैद्य. आणि या संत सेनानावी यांचे वडील आजारी पडले. आजारी पडल्यानंतर शेवटच्या घटिका मोजत असताना वडिलांनी संत सेनानावी यांना जवळ घेतलं. सेना, मी कोणत्याही क्षणी माझा देह ठेवेल, पण माझी एक इच्छा आहे,
आयुष्यभर एक कार्य कर, तुझ्या दारामध्ये आलेल्या संतांना कधी विनमुख पाठवू नको, तुझ्या दारामध्ये आलेल्या संतांची सेवा कर, दुसरं काही नाही झालं तर हरकत नाही, आणि एकदा का होईना पांडुरंगाची भेट घे. का सांगितलं? कारण विठ्ठलपंत कुलकर्णी म्हणजे मौली ज्ञानोबरायांचे वडील आणि संत सेनानावी यांचे वडील देवीदास महाराज हे दोघही एकाच गुरुचे शिष्य. रामानंद स्वामींकडे त्यांनी शिष्यत्व घ्यावं आणि आयुष्यभर फक्त एकच रामानंद स्वामी त्यांना सांगत होते, बाबा रे संतांची सेवा करा, आणि दुसरं म्हणजे तो जो भगवान परमात्मा आहे जो पंढरपुरामध्ये त्याचं एकदा दर्शन करा, त्याच्या दर्शनाला जा. शेवटच्या क्षणाला हाच दृष्टांत या देवीदास महाराजांनी संत सेनानावी यांना सांगावा. संत सेनानावी यांनी तोही अत्यंत तो आई वडिलांचा तो वडिलांचा असणारा तो शब्द अत्यंत तन्मयतेनं ऐकावा आणि तो पाळण्याचा तंतोतंत प्रयत्न करावा. देह ठेवला देवीदास महाराजांनी. काही अवकाश गेला. पाहता पाहता एक दिवस खरोखर संतांनी यावं, संतांची मांदियाळी त्या गावामध्ये आली आणि मग तो बांधवगड नावाच्या त्या गावामध्ये संत सेनानावी राहत होते. आणि मग त्या गावामध्ये संतांची मांदियाळी यावी, सगळ्यांची सेवा शुश्रूषा करावी. इतकंच नाही हो, संत सेनानावी हे न्हावी समाजाचे त्यांचं कार्य होतं की सगळ्या जे संत येतील ना त्यांची सेवा करताना त्यांचं काय करणं, दाढी वगैरे करणं हे त्यांचं कार्य. मग एक दिवसाचा प्रसंग आले संत त्यांची सगळी सेवा करत असताना राजाला लहर आली. राजा म्हणजे त्या गावातील तो राजा असा होता की जो लहरी राजा होता. त्याच्या शरीराला संपूर्ण असे कोड आलेले होते, पण मनाला आलं की तो आज्ञा द्यायचा. शरीराला त्रास झाला की त्याच्या मनाला लहर यायची, मनाला लहर आले तसा तो वागायचा. त्यामुळे आज्ञा दिली, सांगितलं सेवकांना जा म्हणे संत सेनानावी यांकडे, सांगा त्याला सेनाला माझे आज काय करायचे, सगळं करायचं सांग म्हणे, ये बोलव त्याला. संत सेनानावी यांच्या दारामध्ये हे सेवक गेले. महाराज गेल्यानंतर आवाज दिला. संत सेनानावी यांची पत्नी दारामध्ये आली, सुंदराबाई. सांगितलं सुंदराबाईंना, तुमच्या पतीला सांगा महाराजांनी बोलवलंय, त्यांनी सांगावं अहो ते संतांच्या सेवेमध्ये मग्न आहेत, ते आता येणार नाहीत. सगळ्या संतांचं ते कार्य पूर्ण झाल्यानंतर ते येतील. ते सेवक आहेत ना, हे सेवक गेले बरं का राजाकडे. गेल्यानंतर कसं असतं, एखाद्याला सवय असते तेल मीठ मिरची जरा जास्त चोळून, हा आहे की नाही? तुमच्याकडे नाही का असं काही? गेले ना सेवक गेले राजाकडे, गेले आणि सांगितलं काय झालं, आला का सेना? नाही म्हणे, नाही आला का? त्यांची पत्नी अशी म्हणते की सगळ्या संतांची सेवा झाल्याशिवाय, त्यांची दाढी झाल्याशिवाय, त्यांचं पूर्ण मसाज झाल्याशिवाय ते काही येणार नाहीत म्हणे. असं माझा अपमान, माझ्या आज्ञेचं पालन न करण्याचे परिणाम त्याला माहित नाहीत. बघा हे सगळा दृष्टांत जगाचा मालक ऐकत होता, पाहत होता. त्या देवानं पाहावं, विचार करावा, अरे माझ्या सेनाला हा त्रास सांगितलं आत्ताच्या आत्ता, त्याला काय करा, फाशीची शिक्षा द्या. त्याला राहायचं नाही, त्याला जगण्याचा अधिकार नाही. माझा अवमान केला, त्याला राहण्याची मुभा नाही. जगाच्या मालकांना ऐकावं. इकडे हे संतांची सेवा करण्यामध्ये संत सेनानावी महाराज मग्न होते. जगाच्या मालकानं त्यांची ती धोपटी अडकवलेली होती ना ज्या झोपडीमध्ये, ती धोपटी खांद्यामध्ये अडकवावी आणि त्या राजाच्या दारामध्ये उभं राहावं. सांगितलं, स्वरूप घेतलं संत सेनानावी यांचं, रूप धारण केलं, गेलं दारामध्ये राजाच्या. राजानं पाहिलं, राजा तापलेला होता, संतापलेला होता, रागावलेला होता राजा. पण त्याही क्षणी जगाच्या मालकानं स्वरूप संत सेनानावी यांचं घेतलं होतं. खांद्यावरती धोपटी होती, हात जोडले, राजा मला माफ करा राजे, माझ्याकडून अनावधानानं अपराध घडला, पण या अपराधाला क्षमा करा, माझी लेकरं फार लहान आहेत. शेवटी राजानं तोही त्यांचा जे आहे ते सगळं स्वीकारलं, त्यांची क्षमा स्वीकारली आणि सांगितलं ठीक आहे म्हणे, चल लाग तयारीला, माझी ही दाढी करायची सांगितलं. सांगत असताना त्यांनी घेतलं, पण तो कोण होता हो? खरं संत सेनानावी होते का हो? जगाचा मालक होता महाराज. जगाच्या मालकानं वाटीमध्ये पाणी घेतलं, ते पाणी साधं नव्हतं, ते चंद्रभागेचं पाणी होतं. त्या पाण्यामध्ये जेव्हा ते पाणी वाटीमध्ये घेतलं, या राजाच्या समोर ती वाटी जेव्हा ठेवली ना, त्या वाटीमध्ये त्या राजाला असं दिसलं की जगाचा मालक चक्रपाणी तो त्या चतुर्भुज अवस्थेमध्ये त्या वाटीमध्ये तशाच्या तसा दिसत होता. बघा त्या राजानं विचार केला, अरे संत सेनानावी मागेत आणि समोर हे असं काय होतंय? पाहतायत तर भगवंत दिसत होता. वाटी माझी हरी, तो हरी त्यांना दिसत होता. कैसे नवल झाले परी आणि वाटी माझे
दिसेहारी दाढी करण्यासाठी त्या आरसानं जेव्हा प्रतिबिंब दाखवण्यात आलं, दर्पणामध्ये सुद्धा तो भगवंतच दिसत होता. राजाला कळेना काय होतंय. शेवटी सगळं झालं आणि आता मात्र देवानं सांगितलं, ऐका राजे, तुम्ही आता झोपा. तुमचं सगळ्या शरीराचं काय करून देतो, मसाज करून देतो, मालिश करून देतो मी. राजा झोपला. महाराज राजाची मालिश केली. बघता बघता तो जगाचा मालक होता. जसा त्याचा हात शरीरावरून फिरला, ते कोडाचे असणारे डाग सगळे निघून गेले. महाराज तो त्रासच निघून गेला. शरीराची होणारी लाही लाही, शरीराची होणारी आग एका क्षणात थांबली. राजा प्रसन्न झाला. राजानं संत सेनानावी यांना जवळ घेतलं आणि सांगितलं, मी आज प्रसन्न आहे. अनेक वैद्य केले, अनेकांना दाखवलं हो, पण माझ्या शरीराची आग थांबत नव्हती. काय तुमच्या हातामध्ये जादू आहे म्हणे, तुमच्या हातामध्ये काय जादू आहे म्हणे, की आता इतक्या वैद्यांना इतक्या डॉक्टरांना सगळं दाखवलं, हे काही झालं नाही, पण तुमच्यामध्ये काय हातामध्ये ताकद आहे. मी आज प्रसन्न झालो. 2 ओंजळी सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि त्या धोपटीमध्ये संत सेनानावी यांच्या त्या धोपटीमध्ये टाकल्या. राजानं जगाचं मालकाचं कार्य संपलं, कारण इकडं सगळं झालं होतं. संतांची सेवा निघाले. खरे जे संत सेना आहेत ना, ते संत सेना महाराज निघाले. देवाला कळालं तिकडनं येत आहेत, देवानं आपला अवतार कार्य संपवायचं ठरवलं. निघाला देव, पण जाताना ती जी धोपटी आहे ती संत सेनानावी यांच्या त्या झोपडीमध्ये ठेवण्यात आली. बघितलं संत सेनानावी, खरे जे संत सेनानावी आहेत त्यांनी ती धोपटी उचलली, खांद्यावरती अडकवली आणि आता विचार केला. म्हटले का ग, काय झालं होतं. म्हणे राजाचा निरोप आला होता, असं असं सांगितलंय. निघाले घाई गडबडीने संत सेनानावी. आले राजाच्या दरबारात. क्षमा असावी राजा, क्षमा असावी, मला फार विलंब झाला आपल्या समोर येण्यासाठी, क्षमा असावी. काय करू, संत आले होते घरी. माझ्या वडिलांनी सांगितलं होतं संतांचा अवमान करू नको, संतांची पूजा करण्यासाठी अग्रस्थानी राहा. मी फक्त संतांची सेवा करत होतो. राजा अचंबित झाला. राजानं पाहावं, म्हणावा अरे हे काय बोलतोयस. म्हणे का, कारण मी आत्ता आलोय. अरे तू मगाशी एवढं माझं सगळं काही करून गेलास, तुझ्या हातातली एवढी सुंदर अशी ताकद आहे की माझ्या अंगाचे कोडाचे डाग निघून गेले रे. संत सेनानावी अचंबित झाले. विचार केला, मी आलो होतो, मी तर घरी होतो, माझ्या जागेवर कोण नाही. अरे तुला खरं ते सांगता महाराज, मी आत्ता आलो. महाराज नाही रे, आतापर्यंत तू येऊन गेला. मी 2 ओंजळी सोन्याच्या मोहरा दिल्या, पहा म्हणे तुझ्या धोपटीमध्ये. काढली ती धोपटी, पाहिली, खरंच त्यामध्ये सोन्याच्या मोहरा होत्या. त्या सोन्याच्या मोहरांमध्ये जगाचा मालक दिसत होता. आणि ज्या क्षणी जगाचा मालक दिसला ना महाराज, त्या क्षणी माझे संत सेनानावी महाराज खाली मांडी घालून बसले. डोळ्यातनं अश्रुपात होऊ लागला. त्यांच्या डोळ्यातनं येणारे ते अश्रू, ते रडत होते. त्या राजानं विचारलं, काय झालं, का रडताय तुम्ही. सांगितलं, माझ्या जगाच्या मालकानं माझ्यावर येणारं संकट टाळण्यासाठी चक्क माझं साठी तुम्हाला त्याचं नामस्मरण करावं लागेल. तयाच्या चिंतने चिंतन करावं लागेल. निरसेल संकट इतकंच नाही, तराल दुर्घट भव सिंधू. जो हा संसार सागर आहे ना, हा संसार सागर तारण्याचं कार्य हे नाम करत असतं. या नामामध्ये प्रचंड शक्ती आहे. इतकी शक्ती आहे की ज्याला जे हवंय ते मिळालंय. सागर इतकंच नाही, आयुष्यभर कितीही तुम्ही काही करा या संसारासाठी, कारण आम्ही संसारासाठी अक्षरशः नाही ते करण्याचा प्रयत्न करत असतो. संत म्हणत नाहीत संसार सोडा. संत सांगतात संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. संसारात राहा,
पण संसारात असताना त्या पक्षासारखं त्या वस्ती आला त्याच्यासारखं राहा. प्रातकाळी निघून गेला तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. सांगितलं संतांचं विचार सांगावे, संसाराबद्दल सांगावं इतकंच नाही हो, भगवंताच्या नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे सांगावी की अक्षरशः या कुळातील कोटीच्या कोटी या कुळांचा उद्धार करण्याची ताकद ही काय या नामस्मरणामध्ये अभंगाच्या 3ऱ्या चरणात. जलमोनिया कोळे वाचे स्मरे राम, जलमोनिया कोळे वाचे स्मरे राम, वाचे स्मरे राम. प्रश्न असा पडावा सुरुवातीच्या पहिल्या चरणात सांगावं नाम धरा कंठी विठोबाचे, आणि आता या चरणात सांगतात की जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम. नक्की विठोबाचं नाम धारण करायचं की प्रभू श्रीरामांचं नाम धारण करायचं? प्रश्न अगदी बरोबर आहे. लक्षात घ्या, नाम हे भगवंताचंच धारण करायचं, मध्ये विठोबाचं असू दे नाही तर राम, कारण दोन्ही वेगळे नाहीत. मौली ज्ञानोबराय म्हणतात राम कृष्ण दोन्ही ये दोन्ही साजिरी. हे दोन्ही काय आहेत? एकच आहे, साजरं आहे सांगावं. इतकंच नाही, हे दोघं वेगळे आहेत का? स्वरूप रूप भगवंताची वेगळे येतो, तेव्हा नाना वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घेतले, नाना तऱ्हेचे अवतार घ्यावेत. पण अवतार जरी भिन्न घेतले, भगवंताचं रूप आणि नाव जरी भिन्न असेल तर देव हा काय एक आहे. आणि खरं सांगू, देवाला इतर पाहण्यापेक्षा देव हा संतांमध्ये, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. मगाशी जो नित्यपाठ झाला, या नित्यपाठामध्ये एक अभंगाचं एक पद आहे, एक चरण आहे. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्यांचा दृढ विश्वासू. काय सांगावं, तो भगवान परमात्मा आहे. फक्त त्या शब्दावर, या भगवंतावर, त्या देवाला इतर ठिकाणी शोधण्यापेक्षा तो देव म्हणजे सद्गुरूंमध्ये आहे. गुरुदेव दोन्ही समान, ऐसे वेदाचे वचन, ऐसे वेदाचे वचन. गुरुदेव दोन्ही समान, ऐसे वेदाचे वचन, ऐसे वेदाचे वचन, ऐसे देवाचे वचन. सांगितलं गुरु, देव आणि गुरु हे काय आहेत? दोन्ही समान आहेत. आणि हे माझं आहे का? ऐसे वेदाचे वचन. सांगितलं वेदांनी सांगावं, तो देव आणि संत किंवा देव आणि गुरु याच्यामध्ये भिन्नता नाही हो. माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी कितीतरी ओळी सद्गुरूंसाठी खर्ची घालाव्यात या ज्ञानेश्वरीमध्ये. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, मनोनी विशेष अत्यादरू विवेकावरी. हे नाम घेण्यासाठी त्या सद्गुरूंची ओळख असणं गरजेचं, त्यांची भेट होणं गरजेचं आहे. मग माऊली ज्ञानोबरायांना विचारलं, माऊली ज्ञानोबरायांनी सांगावं इतकंच नाही हो, त्या जगाच्या मालकाला विचारलं कशासाठी हा नामयज्ञ करायचा आहे? का?
तर त्या भगवंताची प्राप्ती होण्यासाठी देवानं सांगावं, अर्जुनानं विचारावं, देवा इतर ठिकाणी तुला शोधलं रे पण नाही सापडला तू, मग अरे वैकुंठातही गेलो होतो, सगळीकडे पाहिलं नाही म्हणे, कुठं कुठे असतो तुझा पत्ता तरी सांगत जात जा म्हणे, जाताना सांगत जा म्हणे. देवानं सांगितलं, तुम्ही वैकुंठी नसे वेळू एक भानुबिंबही न दिसे, वरी योगी यांची माणसे उमरडोनी जाय. पत्ता दिला परितयापाशी पांडवा, मी हार पला गिवसावा, जेथ नाम घोषू बरवा करीती माझा, जिथं नाम घोषेना तिथं मी. आज या परकंदी गावाचं भाग्य की आज इथं सुद्धा तो भगवान परमात्मा आलेला आहे, आणि आता तो भगवान परमात्मा आलेला आहे ना, तर त्याचं गोड असं भजन करूया. विठोबा रखुमाई, 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 विठोबा जन्माला आलात ना, एवढा सुंदर निर्देह मिळाला तर मग एक करा, जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. सांगितलं अहर्निशी म्हणजे कोणत्याही मनामध्ये अहंता नको, कामना नको, इतकंच नाही ममताही नको, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काय करा, बाजूला सारा आणि त्या भगवंताचं नामचिंतन करा. इतकंच नाही सांगावं, याच्याही पुढे जाऊन सांगावं, एवढा गोड असा नरदेह मिळाला, संतांची भेटही झाली. मग संतांची भेट झाल्यानंतर एकच करा, त्या संतांना शरण जा. संतांना शरण गेल्यानंतर काय होईल, शरण गेली आणि काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. तुमच्या कोटी कुळांचा उद्धार करण्याची ताकद एका शरणामध्ये. आणि अंतकरण कसं असायला हवं, शुद्ध सात्विक अंतकरण असायला हवं. कारण मनी नाही भाव, मनामध्ये भाव नसेल तर तो भगवंत पावणार आहे का? काय सांगितलं हो, काय सांगत तुकडोजी बाबा, अरे मनी नाही भाव, मनामध्ये भाव नसेल तर मने देवा मला पाव, देव आशान पावायचा नाही र. सांगितलं ना, काय सांगितलं, देव आशान पावायचा नाही र, नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. सांगितलं देव बाजारचा भाजीपाला नाही का, कारण मनामध्ये भाव हवा. कसा, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धारी चुकून निर्धारी चुकून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निष्काम निशाळा विठाली विश्वास, विठाली विश्वास, विठाली विश्वास. सांगितलं निर्धारी चुकून निष्काम निशाळा विठ्ठली विश्वास. विश्वास हवा, निष्ठा असायला हवी, निष्ठा निष्ठी नसायला. आजकाल प्रमाण भरपूर झालं निष्ठा निष्ठीचं.
खरं सांगू, अंतःकरणामध्ये विश्वास असणं फार गरजेचं आहे. अनेक संकट येतात मायबाप, अनेक संकट येतात. स्वतःचा स्वानुभव सांगून जाणारे ऐका, अनेक संकट येतात. फक्त एकदा विश्वास ठेवत चला. माझ्या दादांवरती, माझ्या सद्गुरूंवरती एकदा विश्वास ठेवून पहा. आतापर्यंत असं आपण मानत असतो की संसार मी करतोय. काय म्हणतो हो? संसार मी करतो ही भावना आहे. एकदा विचार करा, संसार मी करतो ही ममता अहंता बाजूला सारा आणि एकच विचार करा की माझा सद्गुरू ही माझी नौका चालवत आहे. कोण चालवत आहे? माझे सद्गुरू चालवत आहेत. कितीही संकट येऊ द्या, त्यांनी जोपर्यंत हात तुमचा धरलेला आहे ना महाराज, तुमच्या केसालाही धक्का लागत नाही. जाको राखे साईया मार सके ना कोय, बाल भी बाका कर न सके जग वैरी होय. सांगितलं कितीही संकट येऊ द्या, पण सद्गुरू जर पाठीशी असतील ना, तर हे संकट सुद्धा तारण्याची ताकद फक्त त्यांच्यामध्ये जी तुमच्या आमच्यामध्ये. म्हणून निष्ठा असली पाहिजे. निष्ठा निष्ठी असली नाही पाहिजे. प्रेम करा, निष्ठा ठेवा, विश्वास ठेवा, सगळा भार त्यांच्यावर टाका. एकदा का भार टाकला की तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. महाराज सांगतात एकदा विश्वास टाकला की सगळे काही चालवणारे ते आहेत. याच्याही पुढे तुकोबराया म्हणतात. आणि इतकंच नाही, तुम्ही जर नामस्मरण केलं ना, तर परिणामी तुमच्या कुळाची कोटीच्या कोटी कुळ उद्धारण्याची ताकद या नामामध्ये अभंगाच्या चतुर्थ चरणात. तुका म्हणे कोटी, तुका म्हणे कोटी, पुढे पुढे तुका म्हणे कोटी, तुका म्हणे संकट तयाचा चिंतने तराल दुर्घट सिंधू, तराल दुर्घट सिंधू, तयाचा चिंतने तयाचा चिंतने निरसेल संकट. कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भाव असणं गरजेचे. महाराजांनी सांगावं सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू. अल्पमतीनं अल्पज्ञानानं आपल्या समोर अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला, चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही योग्य असेल ते माझ्या समर्थांचं सद्गुरूंचं असेल. आणि एखादा शब्द जर वेडा वाकुडा गेला असेल, तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल, तर ते माझं आहे, ते माझं मला द्या. चांगलं वाटलं ते घेऊन जा, चांगली वाटली चप्पल म्हणून घेऊन जाऊ नका. झालेली सेवा समर्थांच्या सद्गुरूंच्या चरणावरती समर्पित करते. इथंच वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.